यात्रे जावे ज्या देवाशी तो देवाने निजपुराशी आपली आवडी ज्या मूर्तीशी त्या प्रतिमेशी प्रतिष्ठी मूर्ती निपजावी वरिष्ठ नेटुकी देतो नि चोखटा साधू मुखे अति निर्दुष्ट घवघवीत साजिरी. मला काय म्हणतात आता मूर्तीचं वर्णन सांगून राहिले. मूर्ती करावी अति सुरेख कृष्ण करावी अधोमुख स्थूल करावी ऊर्ध्वमुख रडकी दुर्मुख न करावी. मूर्ती कशी पाहिजे म्हणता भगवंताची सेवा जी आहे ते मूर्ती जर आपल्या ठिकाणी निर्माण करायची आपल्या घरी किंवा विकत आणायची असली मूर्ती तर कशी आणायला पाहिजे म्हणता मूर्ती त्या मूर्तीचं सुद्धा या ठिकाणी नाथ महाराज वर्णन सांगून राहिले. स्थूल सूक्ष्म नाही कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही म्हणजे सुरेख मूर्ती पाहिजे म्हणतात. सुरेख मूर्ती म्हणजे अतिशय सुंदर देखना अंगस्थूळ वदनहीन मूर्ती न करावी अति दीन किंवा अंगस्थूळ किंवा वदनहीन अशी मूर्ती पूजेत चालत नाही. लक्षात ठेवा. अलका लक्षात कोणती मूर्ती पाहिजे. नाथ महाराजांच्या घरी एका शाहूकारानं मूर्ती आणली. लक्षात ठेवा. नाथ महाराजांच्या घरी कोणती मूर्ती आणली. विठ्ठलाची मूर्ती केली त्यानं सप्त धातूची. खूप शाहूकार श्रीमंत होता पण त्या मूर्तीनं काय केलं म्हणतात भगवंतानं त्याच्या स्वप्नात आले त्याला सांगलं की हे मूर्ती नाथ महाराजच्या घरी घेऊन जाईल. ते त्या घरी चांगली दिसत नाही. मूर्ती मोठी आहे एवढी विठ्ठलाची मूर्ती आहे. मोठी मूर्ती आहे अशी एवढी. शाहूकार मूर्ती घेऊन आला आपल्या घरी नाथ महाराजांच्या घरी. शाहूकार मूर्ती घेऊन आल्यानंतर तो सांगायला लागला त्या ठिकाणी की मला स्वप्न फिरलं की मूर्ती तुम्ही घ्या तुमच्या पूजेत. पण नाथ महाराज होते ते तुम्ही आपण होतो काय नाही. नाथ महाराज होते. मूर्ती ठेवली नाही ना समोर आणि समोर मूर्ती ठेवल्यानंतर हे मूर्ती जर जेवण करीन काय म्हणत नाथ महाराज हे मूर्ती जर जेवण करीन तर आम्ही या मूर्तीला आमच्या घरी ठेवू तशी ठेवणार नाही. का बरं. नाथ महाराज घरात गेले साखर आणली लोणी आणलं आणि त्या मूर्तीपुढे ठेवलं. ते मूर्ती झियायला लागली. आजही तिचा तोंडात हात आहे. लक्षात ठेवा त्या मूर्तीचा. का बरं. नाथांचा चमत्कार आहे. नाथ महाराज आणि तुकोबाचे शब्द आहेत. लक्षात ठेवा. तुकोबाने सुद्धा नंदीचं दूध काढलं होतं. नंदीचं कोण्या नंदीचं भगवान शिवजीच्या मंदिरात गेले नंदीचं दूध काढलं. नंदीला चारा टाकला. नंदी चारा खायला लागला. का बरं. पंत वाटण्याची तो नाथ महाराज तो म्हणत ती मूर्ती पाहिली ती जिवायला लागली. आजही त्या मूर्तीचा हात तोंडात आहे. सप्त धातूची मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे. नाथ महाराजच्या घरी तिची रोज पूजा होते. नाथ महाराज पासून आहे. एवढी मोठी मूर्ती त्या ठिकाणी मूर्तीचं वर्णन सांगून राहिले या ठिकाणी नाथ महाराज. अंग साजिरे नाकहीना वर्दळचा अंग चरणक्षिणा मोदळी मोदमुली ढेंगणी जाना अति दीर्घ जाण न करावी. मूर्तीचं वर्णन सांगता सांगता नाथ महाराज काय म्हणतात लहान मोठी ठेंगणी किंवा दीर्घ किंवा उंच अशी मूर्ती नाही करायची. कशी करायची म्हणतात मूर्ती साजिरी सुनयना डोळ्याने एकदम सुंदर दिसायला पाहिजे मूर्ती. सबोष सुप्रसन्ना अंगी व्रतंगी नवे नुन्य सुचिन्ह सुलक्षण सायुध अशा सर्व अंगाने सुचिन्ह आणि अशी सुप्रसन्न मूर्ती पाहिजे की त्या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर तिचा ठसा आपल्या हृदयात उमटला पाहिजे अशी मूर्ती पाहिजे. आणि अशी पूजेतली मूर्ती जी आहे नाथ महाराज म्हणतात अशा मूर्तीची जर पूजा केली पाहता निवेदन मान देखता जाय भोगतान अशी मूर्ती आहे त्या ठिकाणी विठ्ठलाची. नाथ महाराजच्या घरी कशी मूर्ती आहे म्हणतात पाहता बरोबर तन्मान निघून जाते. देखता जाय तान भोग घवघवीत प्रसन्न वदना कृपा लक्षण सुकुमार.
अशी सुकुमार मूर्ती आहे. आणि अशी सुकुमार मूर्ती, प्रसन्न वदन अशी जर मूर्ती आपल्या घरी आणली तर आपल्या ठिकाणी काय निर्माण होते म्हणतात, तन मन हे पवित्र होते. जे देखताची जीवी जळे, अतिशय सर्वाशी आवळे, पाहो जाता निज निवाळे, पुरुतळे प्रेमाचा, ईशत दिशे हास्यवदना, अतिशयशी सुप्रसन्ना, जीचे निघ गवाटे निवे मना, प्रतिमा संपूर्ण ती नाव, तेथे मिळवली साधू श्रेष्ठा, अग्निउत्तारणा करावी निष्ठा, चक्षुन निरीन प्राण प्रतिष्ठा, करावी वरिष्ठाचे निहाते. अशा रीतीने नाथ महाराज म्हणतात की अशी मूर्ती आणल्यानंतर त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कोणाच्या हातून करायची आहे म्हणतात, वरिष्ठाच्या हातून, म्हणजे संत महात्म्याच्या हातून त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची. म्हणजे ती मूर्ती संत महात्म्याच्या हातून आपल्या घरात बसवायची आहे. देवालय करावे घना, वन उद्यान उपवना, खेडुक्रिया विश्राम धान, धाम आराम जान करावे, नाना जातीचे वृक्ष ते वना, फळभक्षी वृक्ष ते उपवना, पुष्प वाटिका वेदाध्ययन, शास्त्र श्रवणेशी जान, हे उद्यान कृष्णार्पण पूजेशी, हाट हाटवटिया चौपाशी, नगर बसवावे देवापाशी, वेदाध्ययन शास्त्र श्रवणेशी, अहर्निशी कीर्तना. काय सांगताना महाराज या ठिकाणी अशा रीतीने भगवंताची जी भक्ती आहे ते भक्ती करायची आहे. या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात कोणत्याही रूपाने करायचं आहे पण भक्ती करायची आहे. तुम्ही मूर्ती आणा, तुम्ही भगवंताचं चिंतन करा, पण करायची काय आहे, भक्ती करायची आहे. प्रत्येकाला जीवनात आल्यानंतर भक्ती हे सार आहे. इतके करावया असमर्थ, श्रद्धा आहे परी नसे वित्ता, तरी साह्य मिळवण्या समर्थ, मद्भाव युक्त करावे. का मिळवण्या भगवत भक्त, त्यात श्रद्धाळू जे वित्तवंत, भावपूर्वक इथल्या वित्त तेने समस्त करावे. काय सांगताना महाराज या ठिकाणी भावयुक्त अंतःकरणाला अशी जे भगवंताची मूर्ती आहे त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची सांगली. देवडी जाओनी मूर्ती प्रतिष्ठा, परतोनी नवचे तो त्या वाटा. एकदा मूर्ती बसवली मग पुन्हा त्या मंदिरात जायचंच काम नाही. असं जर झालं तर काय उपयोग आहे. परतोनी नवचे त्या वाटा, तो आळशी जाण बा करंटा, नवेची चोखटा भावाचा. तो आळशी आहे, एकदा मूर्ती बसवली की डबल तिकडे पाहायचं काम नाही. असं आहे का काही. असा जो भाव आहे तो शुद्ध भाव पाहिजे माणसाचा. कसा भाव पाहिजे म्हणतात, जो करू जाणे मूर्ती प्रतिष्ठा, धन वेचोनी भावार्थी मोठा, नीच सेवा तो माझा वाटा, जाणीता खराटा न झंडी. ती कोणतीही सेवा असो या ठिकाणी, संत महात्म्याच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी कोणतीही सेवा असो, झाडलोट सेवा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. कोणी म्हणे मी खूप श्रीमंत आहे, मी कसा काय मंदिर झाडू, असं आहे का काही नाही. त्या ठिकाणी तर कसं आहे, तुका म्हणे येते काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. थोरपणा नाही चालत त्या ठिकाणी. मोठेपणा चालते काय, मी मोठा आहे तुम्ही लहान आहे, नाही ते लक्षात ठेवा. या ठिकाणी काय थोरपण जाळावे ते. असता शिष्य सेवक जना, ते प्रतिष्ठा संडोनी सन्मान. अनेक प्रकारचे शिष्य आहे, प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे. नाथ महाराज म्हणतात तरी सुद्धा सोय करी सळा संमार्जना, देवालयी जाण निर्दंभ. देवाच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी निर्दंभ म्हणजे निरंकार वृत्तीनं भगवंताची सेवा करायची आहे, म्हणजे सळा संमार्जन करायचं आहे. रंगमाळा घाली कुसरी, रंगमाळा घाली म्हणजे काय करायचं आहे, रांगोळ्या टाकायच्या आहेत त्या दिवसात बायाईले.
रंगमाळा घाली कुसरी नाना यंत्रे नाना करी नाना परीचे रंग भटपरी आवडी वारी मत भजनी. अशा रीतीने भगवंत या ठिकाणी सांगून राहिले की उद्धवा अशी जे पवित्र भक्ती आहे ते भक्ती प्राप्त करण्याकरता मंदिराची सुद्धा गरज आहे. लक्षात ठेवा. आलं का लक्षात? जैसे का नीच रंग देवी सेवा करी देख नीच सेवेचे अति सुख निर्माईक मत भजनी. अशा रीतीने निर्माईक म्हणजे निरंकार वृत्तीनं भगवंताची जी सेवा आहे कोणतीही सेवा आपल्या वाट्यावर आली तर त्या ठिकाणी निरंकार वृत्तीनं भगवंताची सेवा करायची. आलं का लक्षात? अपार वेतोनिया नाना अर्थ प्रसाद प्रतिष्ठा म्या केली येत मी एक देवाचा मोठा भक्त न धरी पोटात अभिमान. मी देवाचा मोठा भक्त आहे असं मनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अभिमान यायला नको. कारण मी देवाचा भक्त आहे आणि देवाचा भक्त असून मी खूप दान धर्म करणार आहे असा कोणत्याही प्रकारचा अभिमान यायला नको. निरंकार वृत्तीनं भगवंताची सेवा करायची आहे. शुद्ध भाव नाही चित्ती खटाट होते आज भक्ती ऐशी जे दांभिक सिद्धी भक्त ना करती भाविक. भाविक लोक जे आहे ते भाविक भक्त कदापिही अभिमान येऊ देत नाही म्हणजे अहंकार येऊ देत नाही. शुद्ध अंतःकरणानं भगवंताची सेवा करतात. भक्तेन धरावा अभिमान नापेक्षावा मान सन्मान न करावे दांभिक भजन अभिलाष जान न धरावा. भक्ताने काय करायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचा अभिमान धरू नये. नापेक्षावा मान सन्मान कोणा आपला मान करायला पाहिजे किंवा सन्मान करायला पाहिजे असं भक्ताच्या मनात स्वप्नात सुद्धा यायला नको. जागृतीतली सोडा. मी कालच बोलून गेलो की जया निजेलिया ते पाशी वैराग्य का ज्याचं झोपेत सुद्धा वैराग्य कायम आहे त्याला म्हटलं भक्ती. का लक्षात? की आपला मान सन्मान केला नाही आपण गेलो त्या ठिकाणी पण आणि मान सन्माना करताय का परमार्थ नाही. या ठिकाणी तर मान सन्मान बाजूला ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे भगवंताची भक्ती करायची आहे. या जीवनात मान आणि सन्मान हा दोन्ही बाजूला ठेवायचा आहे. कोणी आपला मान करो की सन्मान करो की ना करो आपण कशा करता आलो या पृथ्वी तलावर भगवंताच्या भक्ती करता तुम्ही. आपण सर्व लोक या पृथ्वी तलावर आलो. अनुभवाला जो आपला का देवावरी वेचिले धना अथवा जे दिले दान देवाचे दान न करावे. पावर काय म्हणतात महाराज? जो अनुभव आला आपल्या जीवनात कशाचा? जो ध्यानाचा अनुभव आला त्याची वाच्यता कोणत्याही ठिकाणी करू नका. मी सकाळी बोलून गेलो. आता काही लोकांना अनुभव येते थोडासा तेवढीच वाच्यता करून दाखवतात. तसं नाही. वाच्यता करायची नाही. लक्षात ठेवा. ध्यान जर आपल्याला प्रगट झालं एखादा जर प्रकाश दिसला एखादी जर काय म्हणतात एखादी प्रकाशाची लहर जर दिसली ना त्याची वाच्यता करू नका. कारण तो एकदा लोटला की कापरासारखा आहे ते निघून जाते आपल्याकडे वाच्यता केल्या. जसं आपण जमीन मध्ये बी पेरतो जमीन मध्ये बी पेरल्यावर आपण उकरू उकरू पाहिजे का रोज असं असं नाही. पेरलं म्हणजे पेरलं. का लक्षात? तसं हे जे बीज आहे नामाचं त्या नामाच्या बीजाने कधी अंकुर येईल हे काही सांगता येत नाही. लक्षात. कारण शुद्ध पाणी पडलं पाहिजे त्याच्यावर भक्तीचं त्यावेळेस त्याला अंकुर येते आणि अंकुर आल्यानंतर त्याचं मोठं झाड तयार होते आणि झाड तयार झालं की त्याला फळं येतात आणि ते फळं मग लोक खातात. लक्षात. जोपर्यंत फळ येत नाही तोपर्यंत त्याची वाच्यता करू नका. लक्षात ठेवा. आणि त्याची वाच्यता जर केली तर ते निर्भीज होते. लक्षात ठेवा. कोणतीही भक्ती. या ठिकाणी नाथ महाराज सांगून राहिले काय सांगतात? अनुभव झाला तो आपला का देवालयी वेचिले धन. एखाद्या माणसानं देवळाले किंवा मंदिरले दान दिलं एखाद्या माणसानं सप्त्यात दान केलं त्याची वाच्यता करू नका.
वाच्यता गेली की ते दान निर्भीज होते, त्या दानाचं फल प्राप्त होत नाही. चार लोकांनी कधी आपण सांगलं की मी असं दान केलं, काय होईल त्याला परिणाम नाही, गेलं ते दान फुकट. आलं लक्षात? काय लिहिताना महाराज या ठिकाणी जो अनुभव झाला आपला, जो आपल्याला अनुभव प्राप्त झाला त्याची वाच्यता कोणाला करू नका. किंवा देवळाच्या ठिकाणी जेव्हा एखाद्या सोबत्यात दान दिलं तर ते कोणाला सांगू सुद्धा या हाताने सुद्धा माहीत पडायला नको. त्याला म्हटलं दान, नाही तर थोडस दिलं, सगळ्या लोकांनी जो वाच्यता करत बसले मी आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, ते दान निर्भीज होऊन जाते. लक्षात ठेवा, आलेलं दान निर्भीज होते आणि निर्भीज झालेलं दान त्याचा काही उपयोग होत नाही. आजच खालीनाथ महाराज काय लिहितात, अथवा जे दिदले दान ते वाच्यदान न करावे. त्याची वाच्यता जर केली, चार लोकांनी जर आपण सांगलं तर ते निर्भीज होते. यजमान जै केले बोले तै ते केले ते निर्वीर्य झाले. प्राणेवीन प्रेत उरले तैसे झाले ते धर्म. काय लिहितानाथ महाराज या ठिकाणी यजमानाला दान केलं आणि ते दान जर चार लोकांनी बोलून दाखवलं की आम्ही अमुक वाले अमुक दान केलं तरी ते झाले निर्वीर्य. कामातून गेलं ते. प्राणेवीन प्रेत उरले तैसे झाले ते धर्म. कसं झालं म्हणतात की प्राणेवीन प्रेत उरले, प्रेतासारखं झालं म्हणतात की जसं प्राण नाही त्याच्यात या देहात, ते जसं प्रेत पडते तसं ते दान किंवा तसा जो अनुभव आहे तो अनुभव त्या प्रेतासारखा होऊन जाते. लक्षात ठेवा. हा तुम्हाला सांगून राहिले या ठिकाणी. कृषी बळ पेरोनिया धान्य सवेची आजच्या आधी आपणा. तरी सांगून गेलो मी तुम्हाला की लोक जमीन पेरतात, जमीन पेरल्यानंतर ते सर्व बी झाकून टाकतात. मग काय होते त्याचा परिणाम, पै पीक लागलो निये जाणार पैसे सबळा दान न बोलता. त्याचं पीक जोराने येते. कोणाचं पीक जोराने येते, जमीन मध्ये बी पेरल्यानंतर लोक झाकून टाकतात वखरानं, मग त्याचं पीक जोराने येते. झाकल्यावर आणि उघडं ठेवलं तर पाखरं खाऊन गेली, त्याचं पीक येईल का मग नाही. देवाशी समर्पिले आपणा कानिकी केले निवेदना. हे घेऊ नये आपणा देवलक्षणा तो दोषू. देवाला अर्पण केल्यानंतर ते अन्न सेवन करता येत नाही किंवा त्या ठिकाणचं काही घेता येत नाही. अर्पण केल्यावर समर्पित केलं आपण, आपल्या घरात जर दिवा लावला देवाले, कावर नाथ महाराज काय लिहितात या ठिकाणी, त्या दिव्याच्या प्रकाशात आपण वावरू नाही. कावर तो दिवा कोणाला समर्पित केला आपण, देवाला लावला. मग त्या दिव्याचा आपला काय संबंध राहिला, घरात प्रकाश करायचा आहे तर दुसरा लाईट लावा. नाथ महाराजचे शब्द आहे. नाथ महाराज काय म्हणतात, देवाला जर आपण कोणतीही गोष्ट समर्पित केली तर ते आपला अधिकार नाही ते वस्तू खायचा. कोणाचा अधिकार आहे, तो तिथल्या पुजाऱ्याचा अधिकार आहे. देवाचा प्रसाद घेता लोभेर घ्यावा सर्वथा. देवाचा नुसता प्रसाद जरी घ्यायचा असला त्याच्या ठिकाणी लोभ निर्माण व्हायला नको की मी माझ्या घरी घेऊन जातो प्रसाद. आधी वाटावा समजता अल्पमात्रता सोय घ्यावा. दीपू समर्पिता श्रीहरी तेरे न वर्तावे गृह व्यापारी. पहिले बोलून गेलो, घरात जर दिवा लावला देवाले तर त्या घरात गृह व्यापारी न वर्तावे, त्या घरात त्या दिव्याच्या प्रकाशाला आपण वावरू नाही. हे बोलिले आगम शास्त्री स्मृतिकारी सज्ञानी. सज्ञानी म्हणजे ज्ञानी लोकांना, संत महात्म्यांना असं वर्णन केलं. हे तवागी साधारण बाह्य पूजा परिदृढ विश्वासे भाव माझा. हे सामान्य पूजेचं वर्णन सांगून राहिला महाराज. आता काय सांगतात, हे तवागी साधारण बाह्य पूजा परिदृढ विश्वास हे भाव माझा. दृढ विश्वास पाहिजे भगवंतावर.
किंवा संत महात्म्यावर दृढ विश्वास पाहिजे. हे भक्ती आवडे अदोक्षया भाविकांची पूजा भावार्थे ऐकवा भक्तीचा इत्यर्थू. तेरे भजने म्हणजे भक्तू तरी जे जे उत्तम या लोका तू आवडता पदार्थ मजारती भूका चंद्रामृत तत्वता अवजडे आले भक्ताचे हाता अवघेची अर्पी भगवंता देह लोभता न शेवी. महात्माला काय म्हणतात की चंद्रामृत जरी जरी प्राप्त झालं तरीही सुद्धा ते भगवंताला समर्पित करायचं आहे. चंद्रामृत सुद्धा देहाशी यावया अमरता तेने लोभे सेवावे अमृता. अमर अमृत पान करिता मरती सर्वदा सकाळी. वृत्तांत सांगताना महाराजांना या देहाच्या ठिकाणी अमरता प्राप्त झाली पाहिजे म्हणजे आपण अमर झालं पाहिजे असं वाटत असेल तर काय करतात ते लोक देव लोक अमृत प्राशन करतात. पण खरं अमृत आहे का ते? खरं अमृत नाही. अमर अमृत पान करिता मरती सर्वदा सकाळी. मरून जातात ते लोक. कोणते लोक मरून जातात? असे जे देव लोक आहेत ते देव लोक सुद्धा मरतात अमृत प्राशन करणारे. नश्वर देहाची ममता भक्त सेविना अमृता तेची भगवंताशी अर्पिता अक्षयता नश्वरा. परीस चिंतामणी न प्रार्थिता दैवे आलिया भक्ताच्या हाता. तू लोभे न ठेवी सर्वदा अर्पी भगवंता तात्काळ. लोभे कल्पतरू राखता कल्पना वाटे अकल्पिता. तोची भगवंती अर्पिता निर्विकल्पता सोय लाभे. एखाद्या माणसाला कल्पतरू प्राप्त झाला म्हणतात. होणार तर नाहीच म्हणा पण नाथ महाराज लिहून राहिले. होईल काय लिहितात? कल्पतरू जरी प्राप्त झाला त्या कल्पतरूच्या ठिकाणी बसल्यानंतर काय होते? अनेक प्रकारच्या कल्पना निर्माण होतात. अनेक प्रकारच्या कल्पना. तोची भगवंती अर्पिता निर्विकल्पता सोय लाभे. तो कल्पतरू जर भगवंताला समर्पित केला म्हणतात तर आपल्या ठिकाणी निर्विकल्पता निर्माण होते. स्वार्थे चिंतामणी राखिता अत्यंत हृदयी वाढे चिंता. तोची भगवंती अर्पिता निश्चिंतता चित्ताशी. कामधेनू राखता आपणा अनिवार कामना वाढवी जाण. तेची करिता कृष्णार्पणा निरपेक्षता पूर्ण अंगिबाने. लोभे स्पर्शमणी राखता तो वाढवी धनलोभता. तोची भगवंती अर्पिता अर्थ स्वार्थता निर्मुक्त. भूका देशकाळ ऋतुमेळे उत्तम पदार्थ यावया फळे. नवधान्याधिक सगळे अर्पी भावळे मजलागी. पोटातून आवडता प्राप्त झाली या पदार्था. मदची अर्पिती सर्वदा लोलिंगता सांडुनी. आपले उदयीची आवडी हरी चरणी पुढी. आता नाना पदार्थांची एक घोडी ते मदची रोकडी अर्पिती. मद अनंताच्या हाती आवडी अर्पिले मद भक्ती. त्यांची फळे संगता श्रुती मुख्या होती सर्वदा. मी वेदांचा वेदवक्ता मदही न बोलवे सर्वदा. त्याचे फळ दे मीच्या जाणतत्वता उद्धवा. भगवंताने सांगले उद्धवा असं जे भक्तीचं फळ आहे ते भक्तीचं फळ तुमच्या आपल्या ठिकाणी प्रगट करण्याकरता काय करावं लागते? अशी जे पवित्र भक्ती आहे त्या पवित्र भक्तीचं फळ जीवावणी वरती जे भगवंताला समर्पित करायचं आहे सगळं हे भगवंताला समर्पित केल्यानंतर त्या भक्तीचं फळ तुमच्या आपल्या ठिकाणी प्राप्त होते. तात्काळ मध्ये पाविजे जेणे हे माझे पूजेची स्थाने. अति पवित्र जे कल्याणे तुझ कारणे सांगेन. आता पूजेचे स्थान सांगून राहिले नाथ महाराज.
कोणते पूजेचे ठिकाण आहे? एकादशी एकाध्यायी, एकादशी एकादशाध्यायी, एकादश पूजा स्थाने पायी, एका जनार्दनो तेही एक रूप पायी सर्वदा. आता भगवंताची जी पूजा आहे म्हणतात ते खरी पूजा कोणती आहे ते सांगून राहिले नाथ महाराज. कोण्या कोण्या ठिकाणी पूजेची साधना आहेत ते नाथ महाराज वर्णन करून सांगून राहिले तुमच्या आपल्या पुढे. सूर्य अग्नी ब्राह्मणा, गाय वैष्णवाणी न गगना, अनिळ जळमयी जाण पूज्यापन आपणाशी, अकरावे पूजास्थाना सर्वभूते पूज्य जाण, ऐक पूजेचे विधान यथा योग्य लक्षण अवधारी. काय लिहितात महाराज आता? कोणती कोणती पूजा पवित्र आहे? सूर्यनारायण हा दिसून राहिला सर्व लोकांनी, लक्षात ठेवा. सूर्य कसा म्हणतात? सविता माझे अधिष्ठान. सूर्यनारायण हे भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि या अधिष्ठानाची जर आपण रोज पूजा केली, माझे ते जे विराजमान. सविता म्हणजे सूर्यनारायण हा भगवंताच्या तेजाने विराजमान आहे. केवढा आहे तेज भगवंताचं पावर? सूर्यनारायणाचं तेज केवढा आहे सांगता येणार नाही तुम्हाला. हा भगवंताचा तेज आहे. आणि हे भगवंताचं तेज या पृथ्वी तलावर पडून राहिलं. जेने तेजे जगाचे नयना देखणे जाण होता ती. ज्या तेजानं संपूर्ण जगाचे डोळे जे आहे ते डोळे पाहू शकतात. म्हणजे सूर्यनारायण निघाला की अंधकार नष्ट होते आणि तुमचे आपले डोळे त्या प्रकाशाकडे पाहतात. ते प्रकाशानं आपल्याला सर्व वस्तू दिसतात सूर्यनारायणाच्या प्रकाशानं. हे पहिलं अधिष्ठान आहे सूर्यनारायण पूजेचं. तर कोणी करते का सूर्यनारायणाची पूजा? का बरं? कोणी नुसतं दिवस निघला की हात तरी जोडते काय त्याले? अरे सूर्यनारायण हे देवता आहे, अधिष्ठान आहे भगवंताचं, लक्षात ठेवा. दीपू लाविल्या गृहाभितरी, तो प्रकाश दिशे गवाक्षद्वारी, तैसे मागे निजते अंतरी ते सूर्यद्वारी प्रकाशे. असं जे भगवंताचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं वर्णन सांगून राहिले नाथ महाराज. दीपू लावल्या गृहाभितरी. एक दिवस जर सूर्यनारायण निघाला नाही तर कसं वाटते माणसाने? का बरं? अंधकार दिसते इकडे तिकडे. जसा दिवा लावल्यानंतर घरात प्रकाश पडते तैसे माझे निज तेज अंतरी हे सूर्यद्वारी प्रकाश. सूर्यनारायणाच्या रूपानं मी या जगात प्रकाशमान आहे. पण कोणी माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. भगवंत म्हणते का बरं? सूर्यनारायण निघला की लोक पाहता काय तिकडे? नाही, आपल्या आपल्या कामाला लागून जाणं. चला म्हणता दिवस निघला. तो सविता मंडळ मध्यवर्ती जाण नारायण मी निशिती. त्यामध्ये सूर्याची उपासती सौरशोक्ती त्रैविद्या. असा सूर्यनारायण निघाल्यानंतर तो जाण नारायण निश्चिती. त्याला नारायण म्हटलं. काय म्हणतात सूर्यनारायणाले? सूर्यनारायण म्हणतात. आणि काय म्हणतात नाथ महाराज त्या ठिकाणी? आता त्यामध्ये सूर्याची उपासती सौरशोक्ती त्रैविद्या. त्या त्रैविद्येनं त्या सूर्यनारायणाची उपासना करायची आहे. त्रैविद्या माम सोमपा पूत बाबा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मष्टंती दिव्यान दिविदेव मेवा. लक्षात? त्रैविद्या. त्रैविद्येनं त्या सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. काय म्हणतात नाथ महाराज या ठिकाणी? आता ऋग्वेदादी वेद तिन्ही संग सौर मंत्र जानोनी. ऋग्वेदात कोण्या वेदात लिहिला सूर्याचा मंत्र? ऋग्वेदात. ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद. या ऋग्वेदात कसं वर्णन केलं? ऋग्वेदात सगळं सगळं वर्णन केलं भगवंतानं. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना पैठणमध्ये शुद्धीपत्र मागायला येईल त्या लोकांना, शुद्धीपत्र मागायला, त्यावेळेस शुद्धीपत्र होतं. आता नाही, पहिले होतं ते. त्यावेळेस ते म्हणायला लागले की खरे तुझं नाव काय आहे? ते ब्राह्मण
हे म्हणत ज्ञानेश्वर महाराज आहे, ते म्हणत आमच्या रेड्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. म्हटलो काय ते काय बोलतील याचा नेम नाही. अरे म्हणत तुले वेद येते काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणत मला वेद येते. बोलायला वर या रेड्याच्या मुखातून हाय ज्ञानेश्वर आहे. हा बरं, ज्ञानेश्वर महाराज होते ते सामान्य होते नाही. रेड्यामुखी वेद बोलविला. हात ठेवता बरोबर रेडा बोलायला लागला. कोणता वेद बोलायला लो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत, कोणता वेद बोलायला लावू? ते म्हणत बोलायला भारीतला भारी ऋग्वेद. ऋग्वेद बोलायला लागला. ऋग्वेदात काय काय? ऋग्वेदात भगवंताचं सगळं वर्णन करायला. लक्षात ठेवा. ऋग्वेदात कोणतं वर्णन केलं? कबीर साहेबाचं वर्णन आहे ऋग्वेदात. लक्षात ठेवा. भगवंताचं ऋग्वेद मंडल नंबर 9 याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. काय लिहिलं त्याच्यामध्ये? त्याच्यात भगवंताचा अवतार कसा होईल आणि भगवंत अवताराला आल्यानंतर काय काय जेवण करीन, कोणतं कार्य करीन, असं ऋग्वेदात परिपूर्ण वर्णन केलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ऋग्वेद बोलायला लावला रेड्याच्या मुखात. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्वियांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हा बरं, रेड्यामुखी वेद बोलला. कोण्या ठिकाणी? पैठणलेच बोलले. लक्षात ठेवा. त्याच ठिकाणी झाल्या सर्व गोष्टी. पैठण क्षेत्रात गंगेच्या काठावर म्हणजे गोदावरीच्या काठावर त्या ठिकाणी रेडा बोलला. काही काही लोक थोडे काढून राहिले आता त्याच्यावर. कोणी म्हणजे रेड्या नावाचा माणूस असेल कोणी. रेडा बोलला. रेडा म्हशीचा प्राणनाथ. रेड्यामुखी वेद बोलविला. ज्ञानियांचा शिरोमणी वद्य जोका पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा. एक एक शब्द रेड्यामुखी. चालविली जरा भिंती. भिंतही चालवली ज्ञानेश्वर महाराज. काय नाही केलं? चालविली जरा भिंती. हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा. रेड्याच्या मुखातून कोणता वेद बोलला? ऋग्वेद बोलले. आणि त्या ऋग्वेदात कबीर साहेबाचं वर्णन आहे. सगळं नाव भारी आहे सगळं. हा बरं, आपण तिकडे पाहिलंच नाही त्या वेदात काय लिहिलं आहे. तर वेदाचा अभ्यास आहे का लोकांचा? नाही, नुसतं बोलणं चालू आहे. वेद आहे बा, 4 प्रकारचे वेद आहे. ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे. अनेक प्रकारचे वेद समुद्र आहे. लोक पण त्याला वेद लागले सगळ्या लोकांनी. आलं का लक्षात? वेदाचा अभ्यास करायचा आहे प्रत्येकाले. त्या वेदात काय लिहिलं आहे हे पाहायचं आहे प्रत्येकाले. सांग सौर मंत्र जाणोनी सूर्य सूक्ते सन्मुख पठणी पूजा सध्यानी करावी. बरोबर. या ठिकाणी काय लिहितात महाराज? ऋग्वेदातल्या ज्या सूक्त्या आहेत त्या सूक्त्या हाती घेऊन, म्हणजे सौर मंत्र त्याच्यात लिहिला आहे. सूर्यनारायणाचा मंत्र आहे. तो मंत्र सुद्धा पाहायचा आहे तुम्हाला आपल्याला. आणि सूर्य सूक्त घेऊन सूर्यनारायणाची पूजा करायची. कारण सूर्यनारायण हे देवता कोणाची आहे? हे परमात्म्याचा अंश आहे. हे वैदिकी उपासकता वेदाज्ञासीच तत्वता नेनत्या योग्य नवे सविता ऐसे सर्वता न म्हणावे. कोणी म्हणजे आम्हाला सूर्यनारायणाची पूजा येत नाही असं काही आहे का? सूर्यनारायणाची पूजा कोणाला येत नाही? सूर्यनारायणाच्या पुढे जाऊन पूजा करायची आहे काय? नाही. अजूनच दिसते सूर्यनारायण प्रत्येकाने. कोणी म्हणजे आम्हाला त्याची पूजा येत नाही असं म्हणता येणार नाही. पैसे न म्हणावे सर्वथा तात्काळ प्रसन्न होईगा सविता. तात्काळ प्रसन्न होणारी देवता आहे सूर्यनारायण. तात्काळ प्रसन्न होते. ऐशी सुगम उपासकता तुझ सांगे ना आता सावधानता अवधारी. तात्काळ सूर्यनारायण प्रसन्न होते म्हणतात महाराज. म्हणतात त्याची उपासना जर केली तर तात्काळ सूर्यनारायण प्रसन्न होते. लक्षात ठेवा. आता काय म्हणतात पुढे? सकळ वेदांची जननी सकळ मंत्रांचा मुकुटमणी हे गायत्री उत्तम वर्णी सकळ ब्राह्मणी जाणीजे. असा जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र
सगळ्या ब्राह्मण लोकांना माहित आहे. आलं का लक्षात? आणि असा जो मंत्राचा राजा आहे, सगळं वेदांची जननी, सगळं मंत्रांचा मुकुटमणी, सगळ्या मंत्राचा मुकुटमणी काय आहे? गायत्री मंत्र आहे. आणि त्या गायत्री मंत्राचा जप करून सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. तिचा अर्थ विचारिता, ती आधी नसे गा सविता, त्रिपदा त्रिकाळी अर्घ्य देता, त्रैविद्या तत्वता त्याना. 3 वेळा पूजा करायची आहे सूर्यनारायणाची. कधी पूजा करायची म्हणतात? 3 वेळा, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि गायत्री मंत्र जो आहे तो गायत्री मंत्र तुम्हाला आपल्याला घ्यायचा आहे प्रत्येकाला. अर्धमात्रा अर्ध बिंबध्यान, त्रिपदा त्रिकाळी अर्घदान, ते दे संतोषे चिदघन आपला समान भक्त करी. अर्धमात्रा अर्ध बिंबदान, त्रिपदा त्रिकाळी अर्घदान, हे 3 वेळा सूर्यनारायणाला अर्घदान द्यायचं आहे. दिवस निमित्ता बरोबर दुपारी आणि संध्याकाळी. लक्षात ठेवा 3 टाईम. एकदा 10 मिनिटं भजन नाही का? हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु एकनाथ महाराज की जय. पार्वतीपते हर महादेव की जय. हे प्रथम माझे अधिष्ठान, सूर्यपूजायाची नाव जाण. आता अग्निपूजेचे लक्षण संग संपूर्ण ते ऐका. आतापर्यंत भगवंतानं पहिलं अधिष्ठान जे आहे सूर्यनारायण, त्या सूर्यनारायणाच्या पूजेचं वर्णन सांगलं आतापर्यंत. आता अग्निनारायण जो आहे त्या अग्निनारायणाची पूजा सांगत राहील नाथ महाराज. अग्निनारायणाची पूजा कोणाला करायची आहे? सर्वांगामुख प्रधान, हे माझे मुख अग्निदान. ते अर्थी वेद शास्त्र पुराण साक्षी संपूर्ण गर्जती. कारण अग्निनारायण जो आहे
तो अग्नी नारायण 3 प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. किती प्रकारचा आहे अग्नी नारायण? 3 प्रकारचा आहे. हा आपल्या सूर्यातला जो अग्नी आहे, अग्नीची पूजा करायची आहे तुम्हाला. आपल्याला प्रथम कोणाला करायची आहे ती पूजा? प्रत्येक स्त्रीने त्याची पूजा करायची आहे, लक्षात ठेवा. स्वयंपाक होता बरोबर अग्नी नारायणाला आहुती टाकायची आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम आणि ब्रह्म कर्म समाधीना हा अशी आहुती टाकायची आहे, लक्षात ठेवा. अशी आहुती टाकायची आहे. कारण अग्नी नारायणाची पूजा केल्यानंतरच अन्न सेवन करायचं आहे, लक्षात ठेवा. तसं अन्न सेवन करता येत नाही. कारण अन्नाची पवित्रता सांगून राहील नाथ महाराज. आणि कोणाला करायची आहे पूजा? ही पूजा प्रत्येक स्त्रीला करायची आहे. स्वयंपाक होता बरोबर अग्नी नारायणाला अन्न टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि नंतर मग जेवण करायचं आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो प्रत्येक स्त्रीले, कारण जेवढे भागवत झाले असतील तेवढ्या भागवत आहे. हा संदेश आहे नाथ महाराजचा, तुमचा आपला संदेश नाही. हलका लक्षात. सर्वांगामुख प्रदान हे माझे मुख अग्निदान. भगवंताचं मुख आहे ते. भगवंताचं मुख म्हणजे अग्नी नारायण आहे. आणि अग्नी नारायणात जेवढं अन्न टाकलं जाईल तेवढं ते भगवंताने समर्पित होते. ते अर्थी वेद शास्त्र पुराण साक्षी संपूर्ण गरजती. वेदानं सुद्धा सांगितलं, शास्त्रानं पुराण आहे ना, की हे भगवंताचं मुख आहे अग्नी नारायण. म्हणून अग्नीची पूजा सांगली. ब्राह्मण माझे आवडते माझे मुखी होवावया सरते म्या लाविले अग्नी सेवे तेही ते चुकले. हा बोला, ब्राह्मण सुद्धा चुकले, त्याने सुद्धा अग्नी नारायणाची पूजा जमत नाही. नाथ महाराज काय लिहिता ठिकाणी? ब्राह्मण माझे आवडते माझे मुखी होवावया सरते म्या लाविले अग्नी सेवे तेही ते चुकले. आहुती टाक्याकरता कसा ब्राह्मण पाहिजे म्हणतात? नाथ महाराज या ठिकाणी लिहून राहिले, दशगुणी काय पाहिजे? दशगुणी आणि षडकर्मी पाहिजे. त्याला म्हटलं खरा ब्राह्मण. नाथ महाराजचे शब्द आहे दशगुणी आणि षडकर्मी. असा जर ब्राह्मण आहुती टाक्याकरता असला तर त्याची आहुती भगवंताने समर्पित होते. आणि ब्राह्मण जर भ्रष्ट असला तर काय होईल त्याचा परिणाम? नाथ महाराज या ठिकाणी त्याचा परिणाम सुद्धा लिहून राहिले, लक्षात ठेवा. कारण हे नाथांचे शब्द आहे, तुमचे आपले शब्द नाही. तुम्ही आपण वाचणारे ना ऐकणारे आहे. घालोनी मलमुखी अवदान इंद्राय स्वा म्हणती जान. अग्नी नारायणाने टाकून राहिले इंद्राय स्वा. कर्मकांडे ढकिले ब्राह्मणा शुद्ध मदर्पणा चुकले. शुद्ध मदर्पण चुकले. त्याला कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही नाथ महाराज म्हणतात. कारण भगवंताने दान देऊन राहिले, अवदान टाकून राहिले अग्नीमध्ये. आणि इंद्राय स्वाहा वरुणाय स्वाहा सगळे स्वा स्वा करून राहिले ते लोक. कसं करायचं सांगलं नाही. त्याच्यात भगवंताने समर्पित जर करायचं असलं तर अग्नी नारायणाच्या मुखात अन्न टाकायचं असलं तर काय करायला पाहिजे? ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. हे सगळे कर्म त्या ब्रह्माला समर्पित आहे. का लक्षात? त्यावेळेस तुमचं कर्म शुद्ध होते, तसं शुद्ध होत नाही. केवळ मदमुखी अर्पिता आळ आली त्यांची योग्यता. भगवंताच्या मुखात टाकून राहिली पण त्याची योग्यता आळी आली. नाथ महाराज काय लिहितात आता? इंद्रयम वरुण सविता नाना विकल्पना अवधानी. इंद्राय स्वा वरुणाय स्वा सविताय स्वा अनेक प्रकारचे स्वा स्वा करून राहिले ते लोक. असं सांगलाय देवानं. देवो देवी मीच आहे हेही सत्य न मानिती पाहे. मज वेगळा विनियोग होय नवल काय सांगावे.
जे जे सेविजे ती लोकी ते अर्पे माझ्या मुखी तेन मानिये याज्ञिकी कर्माविकी विकल्प. अशा रीतीने भगवंत काय सांगताय या ठिकाणी आता की असा कर्माच्या विषयी त्याच्या ठिकाणी भेद निर्माण झाला याज्ञिक लोकांच्या ठिकाणी आणि ते कर्म चुकले. विकल्प बुद्धी ब्राह्मणा अद्यापि संशयी पडले जाण. अद्याप संशय निर्माण होऊन राहिला त्याच्या ठिकाणी. विकल्प बुद्धी ब्राह्मण विकल्प बुद्धी पडले ब्राह्मण त्याच्या ठिकाणी विकल्प निर्माण झाला आणि अद्यापि संशयी पडले जाण. करोनी वेद शास्त्र पठना शुद्ध मदर्पणा न बोलती. वेदाचा अभ्यास केला शास्त्राचा अभ्यास केला ब्राह्मण लोकांना पण नाथ महाराज काय म्हणतात ते शुद्ध मदर्पण न बोलती. भगवंताला समर्पित करायचं आहे अन्न अन्न भगवंताला समर्पित करायचं आहे मग शुद्ध भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे नाही ते बाकीच्या देवताचं नाव घेऊन राहिले म्हणून त्याच्या ठिकाणी विकल्प निर्माण झाला. माझे मुख वैश्वानरा येणे भावे विनटले नरा सांडोनी भेद देवतांतर मदती साचार अर्पिती. माझे मुख वैश्वानर वैश्वानर म्हणजे आपल्या सूर्यातला जो अग्नी आहे तो अग्नी नारायण जो आहे तो भगवंताचं मुख आहे. आलं का लक्षात. अग्नी किती प्रकारचा सांगला तुम्हाला 3 प्रकारचा अग्नी सांगला. हा वैश्वानर नावाचा अग्नी आहे आणि तुमच्या आपल्या पोटातला जो अग्नी आहे तो जठराग्नी आहे आणि तिसरा जो अग्नी आहे तो तिसरा अग्नी वडवानर नावाचा अग्नी आहे. हा वडवानर नावाचा जो अग्नी आहे हा समुद्रात राहते लक्षात ठेवा बाहेर नाही. हा समुद्रात खोल पाण्यात आहे आणि ज्या वेळेस महाप्रलय होते त्यावेळेस तो अग्नी प्रगट होते. भगवंत त्याला प्रगट करतात आणि प्रगट केल्यानंतर पहिले समुद्राला आग लागते. 73% पाणी आहे समुद्रात ते सगळं पहिल्यानं जळून जाते. तडून अग्नीला सुरुवात होते. वडवानर त्रिभुवन खाय त्रिभुवन खाऊन टाकते. एकही वस्तू या जगात शिल्लक ठेवत नाही. कोणता अग्नी आहे तो कोणता अग्नी सांगा. वडवानर नावाचा अग्नी आहे लक्षात ठेवा. तिसरा अग्नी आहे तो भयंकर विषारी आहे समुद्रात आहे तो सध्या. ज्यावेळेस समुद्राला आग लागते त्यावेळेस ह्या पृथ्वी तलावर कुठेच पाणी राहत नाही. सगळे लोक पाण्यामुळे त्रस्त होऊन जातात. कुठेच पाणी सापडत नाही. मग तो अग्नी काय करते पहिल्यानं समुद्र जाळून टाकते म्हणजे पाणी जाळून टाकते या पृथ्वी तलावरलं आणि मग तिन्ही लोकांना आग लागते. तिन्ही लोक एका ठिकाणी नाही स्वर्लोक भूरलोक मोरलोक तपोलोक 14 भुवन जाळून टाकते. एवढा वडवानर नावाचा अग्नी खतरनाक आहे. आपल्या पोटातला अग्निष्ट पाहणं कसं आहे तर जठराग्नी बरं कसं आहे तर जठराग्नी त्याला तपू द्या जरा पा काय होते तो. जे जे सेविती तिन्ही लोक ते अर्पे माझ्या मुखी हे न मानिये याज्ञिकी कर्माविकी विकल्प. माझे मुख वैश्वानर येणे भावे विनटले नर सांडोनी भेद देवतांतर मदती साचार अर्पिती. त्यांचे समिदेशी मन तृप्त झाले ते तरी जरी अवीर द्रव्य आले तरी माझे निजमुख सुगावले सर्वस्व आपले त्याशी देवी. काय लिहिलं महाराज या ठिकाणी सर्व समिधा जे आहेत ते ब्राह्मण लोक समिधा टाकतात आणि समिधा टाकून काय करतात सगळ्या देवाचे नाव घेतात. अगदी नारायणाला समर्पित करता काय ते नाही. मज नैराश्येची आस त्यांच्या हाताची मी पाहे वास त्याला ईसरा सावकाश अल्पैग्रास दैदेती. असे जे नैराश्यवान संत महात्मे आहेत. नैराश्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी कशाचीही आसक्ती नाही
असे जे निरासक्त आहे, असे जे संत महात्मे आहे, त्या संत महात्म्याच्या हातून जर अग्निनारायणाने दान केल्या गेलं, अन्नदान जर टाकलं, तर भगवंत म्हणते मी अतिशय सुखी होतो. त्या